मिरज तालुक्यात एफडीएचा छापा, दूध भेसळीचा प्रयत्न उघड, 2 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल. बड्या बल्क मिल्क कूलर चालकांना अभय, पूर्व भागात उलटसुलट चर्चांना उधाण. दूध पावडर आणि खाद्यतेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिरज तालुक्यातील सलगरे येथील 2 शेतकऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई केली आहे. या छाप्यात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असून रामचंद्र पाटील आणि बजरंग पाटील या 2 शेतकऱ्यांविरोधात कवटेमंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीएचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली. मात्र या कारवाईनंतर मिरज पूर्व भागात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले असून प्रशासनानं केवळ छोट्या माशांवर कारवाई करून बड्या माशांना जाणीवपूर्वक अभय दिलाय की काय असा सवाल नागरिक उपस्थित करतात. शेतात रचला सापळा, दूध पावडर आणि तेल जप्त. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरजेपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सलगरे इथं परवा पहाटेच एफडीएच्या पथकानं सापळा रचला. रामचंद्र पाटील आणि बजरंग पाटील यांच्या शेतात एकाच वेळी छापे टाकण्यात आले. पहिली कारवाई, एका ठिकाणी 3 पोती दूध पावडर, 10 लिटर खाद्यतेल आणि 60 लिटर दूध आढळून आले. दुधाचे फॅट आणि प्रमाण लिटर वाढवण्यासाठी या साहित्याचा वापर केला जाणार असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. दुसरी कारवाई, दुसऱ्या ठिकाणी 24 लिटर खाद्यतेल आणि दूध पावडर जप्त करण्यात आले. या दोन्ही ठिकाणचे दुधाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दूध संकलन केंद्राची चौकशी पण हे दोन्ही शेतकरी ज्या डेअरीमध्ये दूध घालत होते त्या दूध संकलन केंद्राची आणि तेथील दुधाच्या नमुन्याचीही तपासणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र या संकलन केंद्रावर काहीही संशयास्पद आढळून आले नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. बड्या माशांवर मेहरबानी का? नागरिकांचा सवाल. एफडीएच्या या कारवाईचं स्वागत होत असलं तरी मिरज पूर्व भागातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. या भागात अनेक बल्क मिल्क कूलर सेंटर्स कार्यरत आहेत. यातील काही सेंटर चालक अत्यंत अल्पावधीतच आर्थिकदृष्ट्या प्रचंड गब्बर कसे झाले असा प्रश्न स्थानिकांकडून विचारात पडला जातो आहे. परिसरात अशी जोरदार चर्चा आहे की यातील एका मोठ्या बल्क मिल्क कूलर सेंटरच्या दुधात यापूर्वी अनेकदा भेसळ आढळून आली आहे. असे असतानाही सलगरे येथील छोट्या शेतकऱ्यावर कारवाई करताना या बड्या सेंटर चालकांकडे प्रशासनानं डोळेझाक का केली? या कारवाई दरम्यान कोणतीही मोठी आर्थिक तडजोड तर झाली नाही ना, अशी कुजबूज आता मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.